तर राजकीय टॉप 9 बातम्या। सोलापूरमध्ये काँग्रेसच्या ऐनवेळी दिलेल्या पाठिंब्यानंतर महाविकास आघाडीचे बंडखोर उमेदवार धर्मराज काडादी यांच्याकडून खंत व्यक्त। प्रणिती शिंदे आणि सुशीलकुमार शिंदे यांनी आधी पाठिंबा दिला असता तर चित्र वेगळं राहिलं असतं, काडादींचं वक्तव्य। सोलापूरमध्ये ठाकरे गट आणि काँग्रेसमधील वाद विकोपाला गेला। प्रणिती शिंदेंच्या प्रतिमेला जोडे मारत ठाकरे गटाचं आंदोलन, तर शरद कोळींकडून प्रणिती शिंदेंची गाडी फोडण्याचा इशारा। सोलापूरच्या वादावर दोन्ही पक्षांच्या नेत्यांचं लक्ष। 3 पक्ष एकत्र आल्यावर अशा गोष्टी होत असतात, कोणीही टोकाची भूमिका घेऊ नये, वडेट्टीवारांचं आवाहन। सोलापूरमध्ये महिला काँग्रेसकडून शरद कोळी यांच्या विरोधामध्ये आंदोलन करण्यात आलंय। शरद कोळींच्या कार्यालयाबाहेर चप्पल तसंच बांगड्या दाखवत आंदोलन। शरद कोळींच्या इशाऱ्यानंतर सोलापूरमधील काँग्रेस आक्रमक झाली। ज्या दिवशी शरद कोळींची गाडी ऑफिस समोर थांबेल त्या दिवशी कोळींची गाडी फोडल्याशिवाय राहणार नाही, युवक काँग्रेसचा इशारा। छत्रपती संभाजीनगरमधील सुरेश बनकर आणि अब्दुल सत्तार समर्थकांच्या राड्यात व्हिडिओ समोर आलाय आणि संतापलेल्या जमावाच्या तावडीतून बनकरांना बाहेर जाण्यासाठी सत्तार यांनी मदत केली। पुण्यात पवार गटाच्या कार्यकर्त्यांकडून बॅनरबाजी। निकालाआधीच सचिन दोडके आणि अश्विनी कदम यांच्या अभिनंदनाचेच बॅनर लागले। छत्रपती संभाजीनगरमधील ठाकरे गटाचे उमेदवार राजू शिंदे यांच्यावर गुन्हा दाखल झाला। राजू शिंदे यांच्यासह 50 कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल। बजाज नगरमधील मतदान केंद्रावर गोंधळ घातल्याप्रकरणी गुन्हा दाखल। काँग्रेस नेते नसीम खान यांच्या कार्यालयामधून 2 संशयित ताब्यात। खान यांच्या अंगरक्षकांनी दोन्ही संशयितांना पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले। मेरठमधून आलेल्या लोकांपैकी एक जेलमधून नुकताच बाहेर आलेला होता।